नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण। मागील व्हिडिओमध्ये आपण आपला 10वा आणि 11वा हे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते। एकदम जबरदस्त क्वेश्चन होते। आशा करतो की तुम्ही तो व्हिडिओ बघून घेतला आहे। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सोपं आहे। आपलं जे 12वा गणित आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। आता तुम्ही तुमच्यासोबत पुस्तक ठेवा, वही ठेवा, क्वेश्चन तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा, पूर्ण तयारी अगोदर करून ठेवा। तयारीवरून एक आठवलं, आज जे न्यूज बघितली होती, न्यूज काय होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं, आपल्या भारतामधील जे काही सर्व राष्ट्र आहेत, राज्य आहेत, त्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, म्हणजे तयारी केली। कशाबद्दल? जी कोरोनाची वॅक्सिन तयार झालेली आहे ती सामान्य लोकांपर्यंत कशी पोहोचवायची याचा पूर्ण आराखडा आज मोदींनी काय केलंय, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन तयार केली आहे। आपल्या राज्यामध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला ही लस व्यवस्थित स्टेप बाय स्टेप कशी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल याचा सुद्धा तयारी केलेली आहे। हे सगळं मला तयारीवरून आठवलं। तुम्ही सुद्धा आपलं हे गणित कसं सॉल्व्ह करायचं त्याची सुद्धा तयारी करू शकता। वहीमध्ये क्वेश्चन लिहून ठेवायचा, पॅरलोलोग्रामची डायग्राम काढून ठेवायची, आणि जर पॅरलोलोग्राम बद्दल काही माहिती नसेल ते सुद्धा शिकून घ्यायचं। आता ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी पॅरलोलोग्राम हे एक अशी आकृती असते जी की आपण रोजच्या व्यवहारामध्ये भरपूर ठिकाणी बघतो। मी हमेशा, मला जेव्हा जेव्हा पॅरलोलोग्राम आठवतो तेव्हा मला एक खायची वस्तू आठवते। मला वाटते मी मागलच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही सांगितली होती। कोणती खायची वस्तू? जे आपण सणासुदीला करतो, सणाला करतो शंकरपाळे, किंवा सहलीला जाते वेळेस आपण शंकरपाळे गोड म्हणा तिखट म्हणा करून घेऊन जातो। त्या शंकरपाळ्याचा जो साईज असते ती ॲज इट इज ही आपल्या पॅरलोलोग्राम सारखी असते। कशी? क्रॉसमध्ये, थोडीशी क्रॉसमध्ये साईज ही पॅरलोलोग्रामची असते। बस पॅरलोलोग्राम असाच असतो। आणि पॅरलोलोग्रामची प्रॉपर्टीज काय असतात? त्याचे जे डायगोनल असतात ते एकमेकाला काय करत असतात, बायसेक्ट करत असतात। म्हणजे जेवढा हा पार्ट राहील तेवढा हा पार्ट राहील, जेवढा हा पार्ट राहील तेवढाच हा पार्ट राहील, असं आपल्याला पॅरलोलोग्रामची प्रॉपर्टीज आहेत। बस या पॅरलोलोग्रामच्या प्रॉपर्टीवरून आपल्याला काय करायचं, आपलं 12वा गणित सॉल्व्ह करायचंय। आता काय करूया, क्वेश्चन अगोदर समजून घेऊ। क्वेश्चन काय म्हणतो, सम ऑफ दी स्क्वेअर्स ऑफ दी ऍडजसेंट साइड्स ऑफ पॅरलोलोग्राम। आता तुम्ही काय म्हणसाल, सर पॅरलोलोग्रामच नाहीये, आपल्याला जो आपला पिक्चर चालू आहे त्यामध्ये ना हिरो कोणता आहे माहित नाही, ना हिरोईन कोणती आहे माहित नाही। त्यासाठी काय करू, आपण एक डायग्राम काढून घेऊ। डायग्राम काढून घेणार मी एका मिनिटात, आणि ही असेल आपली डायग्राम। या डायग्राम मध्ये काय केलं, ABCD नावाचा एक पॅरलोलोग्राम काढला। AC आणि BD हे त्याचे दोन डायगोनल हे एकमेकाला O या ठिकाणी इंटरसेक्ट करतात, हे आपल्याला डायग्राम वरून दिसलं। आता ठीक आहे, आता हे शंकरपाळा जो आहे आपला तो मी खाऊन टाकला। पुढं जशी डायग्राम दिली, जसा क्वेश्चन दिलाय त्यावरून काय सांगतात, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऍडजसेंट साइड्स ऑफ पॅरलोलोग्राम इज 130 स्क्वेअर सेंटीमीटर। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, जो आपला पॅरलोलोग्राम आहे त्याची जी साइड्स आहेत, ऍडजसेंट साइड, समजा AB च्या बाजूला कोण आहे, PC आहे, किंवा AB च्या बाजूला कोण आहे, AD आहे। आपण काय घेऊ, AB आणि BC यांच्या सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऍडजसेंट साइड यांच्या वर्गांची बेरीज काय यायला पाहिजे, 130 सेंटीमीटर यायला पाहिजे। आता बरेच जण काय म्हणतील, सर एवढं बोलण्यापेक्षा सरळ सरळ गणित लिहिलं तर बरं होईल। चला ठीक, गणित लिहूत आपण। आन्सरला सुरुवात करते वेळेस मी लिहू शकतो, कन्सिडर क्वाड्रिलॅटरल ABCD is an parallelogram, राईट? पॅरलोलोग्राम असा हा पॅरलोलोग्राम आहे। डायगोनल्स AC and BD intersect at point O या ठिकाणी काय करायलेत, ते एकमेकाला इंटरसेक्ट करायलेत। आता पॅरलोलोग्रामची प्रॉपर्टी आपल्याला लिहावी लागेल। काय अशी प्रॉपर्टी? पॅरलोलोग्रामची प्रॉपर्टी अशी राहील की पॅरलोलोग्रामची जे डायगोनल्स असतात ते एकमेकाला कसे असतात, बायसेक्ट करत असतात, दोन काटाकाट करत असतात एकमेकाला। कसं? अर्ध्या अर्ध्यामध्ये ते कापून टाकतात, जसं की आपल्या आंध्राच्या पिक्चर मध्ये असते बघा, काट डालूंगा, त्या टाइप मध्ये ते एकमेकाला कसे असतात, हाफ करत असतात। म्हणून मी इथे लिहू शकतो, देअरफोर AO इज इक्वल्स टू CO लिहू शकतो, BO इज इक्वल्स टू DO लिहिणार, AO इज इक्वल्स टू
एओ इज इक्वल्स टू सीओ वाटल्या त्याला मार्किंग देऊत सीओ इज इक्वल्स टू हाफ ऑफ एसी कॉमा बीओ इज इक्वल्स टू बीओ इज इक्वल्स टू डीओ हाफ ऑफ टोटल डायगोनल बीडी ला बीडी. याचं कारण सुद्धा आपल्याला द्यावं लागेल. आपण मनाचा शहाणपणा करणार का नाही, म्हणून याचं कारण मी देऊ शकतो प्रॉपर्टी ऑफ डायगोनल ऑफ पॅरलोग्राम किंवा प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम मी डायरेक्ट लिहू शकतो. राईट, इथपर्यंत क्लिअर वाटल्यास याला इक्वेशन 1 देऊ, कारण याचा यूज आपल्याला पुढे करायचा आहे. नाव ॲज अ गिवन सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ऍडजसेंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम लिहू शकतो. ॲज अ गिवन AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 130 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आपल्याला गिवन आहे. पुढं लेंथ ऑफ वन ऑफ इट्स डायगोनल इज 40. त्यापैकी एकाचा डायगोनल जो आहे तो कसा आहे, एसी ची व्हॅल्यू आपल्याला समजा 14 सेंटीमीटर दिलेली आहे, मी घेऊ शकतो. अँड वन ऑफ इट्स डायगोनल इथे शब्द राहिला डायगोनल इज 14 सेंटीमीटर. लेट एक घेऊया डायगोनल कोणता पण, एसी इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. एवढा गिवन पार्ट आपण लिहिलं आणि पॅरलोग्रामची प्रॉपर्टी सुद्धा लिहिली आणि त्यावरून आपल्याला जेवढं काय लिहिता आलं, जसं जसं दिलंय तसं तसं आपण व्यवस्थित लिहून घेतलं. आता याच्या पुढे आपल्याला काय करता येते त्याबद्दल बोलू. जर एसी ची व्हॅल्यू 14 सेंटीमीटर झाली असेल, तर एओ आणि सीओ ची व्हॅल्यू मला हाफ ऑफ 14 म्हणजेच 14 चे निम्मे 7 करता येतात. म्हणून मी लिहू शकतो बट एओ इज इक्वल्स टू सीओ इज इक्वल्स टू हाफ ऑफ एसी इज इक्वल्स टू हाफ ऑफ 14 इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. देअरफॉर एओ ची व्हॅल्यू मला 7 सेंटीमीटर मिळाली. बरं, मी एओ ची व्हॅल्यू का काढली असेल, याचं कारण काय, मला काय समजलं की मी एओ ची व्हॅल्यू 7 सेंटीमीटर काढून घेतली. मी काय केलं, थोडंसं डायग्रामकडे नजर देऊन बघितली. जर एसी हे बीडीला 2 सेम इक्वल पार्ट मध्ये इंटरसेक्ट करत असेल, तर एओ हा बीडीचा काय झाला, ओ हा बीडीचा काय झाला, मिड पॉइंट झाला. जर ओ हा बीडीचा मिड पॉइंट झाला असेल, तर ट्रायंगल ABD मध्ये एओ ही काय होऊन जाईल, मेडियन होऊन जाईल. आणि एकदा का मला मेडियन आली, आपल्या क्वेश्चन मध्ये मेडियन सापडली, तर मला अपोलोनियस थेरम यूज करता येतो. असं माझ्या डोक्यामध्ये काय झालं, क्लिक झालं, आठवलं. म्हणून मी काय केलं, अगोदरच एओ ची व्हॅल्यू काढून ठेवली. आणि फाइंड द लेंथ ऑफ दी अदर डायगोनल, दुसरा डायगोनल जर काढायचे ना, बीओ काढावं लागेल, डीओ काढावं लागेल, दोघांची बेरीज करावं लागेल, तेव्हा आपल्याला अदर डायगोनल भेटून जाईल. त्याकरता एकदा एओ ची व्हॅल्यू मला 7 सेंटीमीटर भेटली. आता मी लिहू शकतो देअरफॉर बट ओ इज मिड पॉइंट ऑफ बीडी. देअरफॉर इन ट्रायंगल आता ट्रायंगल कोणता लिहितो तो ध्यान देऊन बघा. चला बोर्ड कट बघा. ट्रायंगल ABD याला हायलाइट करू. ABD हा वाला ट्रायंगल, यामध्ये इन ट्रायंगल ABD एओ इज मेडियन. काय असेल, एओ इज मेडियन. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम वी गेट, आपल्याला काय करता येईल, वाटल्यास एवढी जागा मला वापरता येईल इकडली. वी गेट. आता अपोलोनियस थेरम कसा यूज करायचा, अपोलोनियस थेरम काय सांगते, ज्या ट्रायंगलच्या एओ जर मेडियन असेल, तर हे एक बाजू दुसरी एक बाजू, जसे की आता समजा मी AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर घेतलं होतं. कुठं आहे आपलं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, कदाचित मी लिहिलंय राईट इथं.
मला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे क्वेश्चन जेव्हा स्टार्ट झाला होता तेव्हा वाटलं की बा मी ते बाजू वापरू शकतो, पण आता कसं झालंय बघा, मला ABD ट्रायंगल घ्यावा लागला जेणेकरून AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअरचा यूज होईल. वाटलं ना, आता गणित चुकल्यासारखं झालं. म्हणून तर अगोदर समजलेल्या गोष्टी आता थोडंसं मला करेक्शन करावं लागेल. मी इथं काय करणार, AB स्क्वेअर वर BC स्क्वेअर न घेता जो ट्रायंगल आहे त्याच्या ज्या दोन साईड आहेत AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर घेणार. काय घेणार, AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. आता थोडंसं करेक्शन केलं कारण अगोदर काय माहित काय यूज होणार आहे. जसं जसं गणित सांगायलंय, जसं जसं आपल्याला गणित बोलत आहे त्याप्रमाणे आपल्याला किमती बदलत असतील, चेंज होत असतील. म्हणून तर मला लिहिता येईल, काय लिहिता येईल, दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ जे काय मेडियन आहे तिचा स्क्वेअर AO स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ त्या मेडियनने त्या बेसचे जे दोन तुकडे पाडलेत BO आणि DO त्यापैकी एक तुकडा BO त्याचा स्क्वेअर BO स्क्वेअर. हे झालं बाय अपोलोनियस थेरम. जसं जसं आपल्याला अपोलोनियस थेरम यांनी सांगितलं त्या प्रकारे आपण या व्हॅल्यूज लिहिल्या. आता या व्हॅल्यूच्या आपल्याला किमती टाकाव्या लागतील. एका एकाने किमती टाकूत. आपल्या पुढे किंमत आहे AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअरची किंमत काय, 130. इथं लिहिणार मी 130 ला 130 इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ AO स्क्वेअर. AO ची व्हॅल्यू 7 ऑफ स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ BO स्क्वेअर ऍज इट इज. BO स्क्वेअर ऍज इट इज. आता पुढं 130 ला 130 इज इक्वल्स टू 2 गुणिले 7 चा वर्ग 2 गुणिले 49 प्लस 2 टाइम्स ऑफ BO स्क्वेअर. 130 ला 130 49 गुणिले 2 98 म्हणून 98 ला 98 प्लस 2 टाइम्स ऑफ BO स्क्वेअर. प्लस वाले 98 इकडे येतील. 130 मायनस 98 बरोबर 2 टाइम्स ऑफ BO स्क्वेअर. 130 मधून आपल्याला 98 ची काय करायचे, वजाबाकी करायची. वजाबाकी करूत, रफ मध्ये घेऊ त्याला. 130 मायनस 98 10 मधून 8 गेले, 2 राहिले, इथे राहिले 2, हातच्या घेतला 12 झाले, 12 मधून 9 गेले 3, 0 ला 0 म्हणजे वजाबाकीचं उत्तर येईल 32 बरोबर 2 टाइम्स ऑफ BO स्क्वेअर. राईट, हे मिटवणार. पुढं काय घेऊ शकतो, हे 2 हे गुणाकारात आहे, तिकडे जाऊन काय जातील भागाकारात. 32 भागिले 2 बरोबर BO स्क्वेअर. बे एक बे 1 उरला, बे सकम 12 म्हणून 16 ची व्हॅल्यू काय आली, BO स्क्वेअर आली. काय आली, 16. BO स्क्वेअर ची व्हॅल्यू 16 आली. दोन्ही बाजूचा आपण काय करू, स्क्वेअर रूट घेऊ. 16चं वर्गमूळ काय येईल, 4 म्हणून 4. BO स्क्वेअरचं स्क्वेअर रूट, BO ची व्हॅल्यू आपल्याला 4 भेटून गेली. BO फक्त आपल्याला भेटला, पण काढायचं का आपल्याला, फाइंड दी लेंथ ऑफ अदर डायगोनल. म्हणजे आपल्याला टोटल BD ची व्हॅल्यू काढायची. कोणाची व्हॅल्यू काढायची, BD ची व्हॅल्यू. BD म्हणजे ते BD नाही जसं की आपल्या गावाकडे म्हातारे माणसं पितात ते वाले. आपल्या डायगोनलचा BD आपल्याला काढायचा आहे. म्हणून मी इथे लिहू शकतो देअरफॉर बट फ्रॉम फर्स्ट, जी इक्वेशन फर्स्ट सांगते काय सांगते, BD ची व्हॅल्यू BO ची व्हॅल्यू ही कशी आहे, हाफ ऑफ BD आहे, हाफ ऑफ BD. देअरफॉर 2 टाइम्स ऑफ BO ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, ही BD ची व्हॅल्यू होऊन जाईल 2 टाइम्स ऑफ BO ची व्हॅल्यू किती, 4 म्हणून BD ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 4 दोन्ही 8. एकक असेल सेंटीमीटर आणि हाच आपला असेल ऑदर डायगोनल. आता थोडंसं जर तुम्ही डायग्रामकडे ध्यान देऊन बघलं तर काय होईल बघा. डायग्रामकडे ही व्हॅल्यू आहे 7, ही व्हॅल्यू आहे 7, तर AC काय झाली, 14 झाली. AC काय झाली, 14 झाली. आणि BD काय झाली, फक्त 8 झाली. तुम्ही म्हणाल सर दिसायला ही मोठी दिसायली पण आपलं तर उत्तर 8 आले, छोटं आलं. दिसायला ही जर छोटी दिसायली पण यायली किती, 14. असं का होत असेल, कारण का आता उत्तर डायग्राम काढते वेळेसच काय झालं, ABC न घेता आपण ट्रायंगल कोणता घेतला, ABD घेतला.
जे मोठी व्हॅल्यू आपल्याला दिली होती ती आपण छोटी समजली आणि जे उत्तर मोठं आलंय ते रिअल मध्ये कसं होतं, छोटं होतं. हे सगळं काय झालं. आता कदाचित काय कोणते एखादे सर शिकवत असतील तर तेव्हा ट्रायंगल ते एबीसी कन्सिडर करतील, या एबीडीच्या ठिकाणी एबीसी कन्सिडर करतील. किंवा गाईडमध्ये असेल, अपेक्षित मध्ये असेल तेव्हा ट्रायंगल कोणता कन्सिडर केला असेल, एबीसी कन्सिडर केला असेल. त्यावरून बीओची व्हॅल्यू किंवा एओची व्हॅल्यू काढून ती व्हॅल्यू डायग्रामला सुटेबल येईल. आपलं फक्त थोडंसं डायग्राम मध्ये थोडंसं पॉइंट एक आकडा चुकल्यामुळं, चुकला नाही, आपण समजलेलं ॲक्युरेट आलं नाही, त्यामुळं आपल्याला त्या व्हॅल्यूज पुन्हा रिपीट करून सोडवता येतील. तुम्ही सुद्धा एबीडीच्या ठिकाणी एबीसी घेऊन सोडवा, तुम्हाला आलेलं आन्सर हे डायग्रामवर व्यवस्थित फिट बसलेलं दिसेल. ठीक आहे. हे झालं आपलं 12वा गणित. राईट. एकदम व्यवस्थित तुम्ही याची स्क्रीनशॉट घेऊन घ्या, वहीमध्ये नोट करून घ्या, तुमच्या जी गणिताची वही आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहून घ्या. आता याच्यानंतर आपल्याला 12व्या गणिताच्या नंतर 13वा गणित लगेच बघायचंय. चला तर मग 13वा गणित आपण लगेच बघू. हे जाईल आपलं 12वा गणित थोडंसं बाजूला. आणि असा आपला 13 नंबरचा क्वेश्चन. या 13 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आता आपलं काढूया पेज नंबर, मला वाटते 45 वर आपला सर्व काही कार्यक्रम चालू आहे. या 45 वर हा 13 नंबरचा क्वेश्चन मी इथं बोर्डवर लिहून ठेवला आणि आकृती सुद्धा मी जशाच तशी आपली बोर्डवर काढून घेतली. आता काय करायचं, 13 नंबरचा क्वेश्चन आपल्याला एकदम सिस्टमॅटिक सॉल्व्ह करायचा आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि तुम्हाला हे गणित समजून घ्यायचे. 13च्या नंतर पुढे आहेत आपले 15, 16, 17, 18 एवढे गणित आहेत. स्टेप बाय स्टेप आपण जाऊया आणि आपलं हे धडा इथं संपून जाईल. ओके. चला तर मग 13वा गणित काय म्हणते हे आपल्याला बघायचे. मी थोडंसं काय करतो, पुस्तक बाजूला. आता 13वा क्वेश्चन काय म्हणतो. या 13व्या क्वेश्चन मध्ये एक ट्रायंगल दिला आहे. इन अ ट्रायंगल एबीसी सेगमेंट एडी परपेंडिक्युलर टू सेगमेंट बीसी. ही जी सेगमेंट आहे ती परपेंडिक्युलर आहे आणि इथं परपेंडिक्युलरचं साइन सुद्धा दिलंय. ती आहे आपल्या बीसी ला परपेंडिक्युलर. ओके. बीडी किंवा डीबी ची व्हॅल्यू ही 3 टाइम्स ऑफ सीडी आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती तिप्पट असेल कोणाच्या, सीडीच्या. कोणाच्या, सीडीच्या. म्हणजे सीडीचे 3 पार्ट इथं आपल्याला ॲज इट इज बसता येते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सीडीची व्हॅल्यू 1 सेंटीमीटर असेल तर बीडीची व्हॅल्यू 3 सेंटीमीटर राहील. जर सीडीची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर असेल तर बीडीची व्हॅल्यू 6 सेंटीमीटर राहील. असं सोआन आपल्याला ॲझ्युम करता येते. म्हणून प्रूफ करायचं आहे आपल्याला 2 टाइम्स ऑफ AB स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअरची दुप्पट बरोबर असेल 2 टाइम्स ऑफ AC स्क्वेअर. AC स्क्वेअरच्या दुपटी एवढी प्लस मध्ये BC स्क्वेअर, हे टोटल BC स्क्वेअर असेल. हे आपल्याला प्रूफ करायचंय. आता मला सांगा, हा धडा शिकते वेळेस आपण 2 थेरम यूज केले होते, एक अपोलोनियस थेरम आणि एक पायथागोरस थेरम. आता या डायग्राम मध्ये कुठेतरी मेडियन तुम्हाला दिसायली का, नाही. याचा अर्थ अपोलोनियस थेरम यूज होणार नाही. इथे एक अँगल दिसतोय 90 डिग्री. याचा अर्थ असा, या पूर्ण थेरम मध्ये, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा. ओके. आता सुरुवात करूया आपण आपल्या गणिताला, सोडूया. आन्सर मध्ये मी लिहू शकतो काय आन्सर. आता हे गणित सोडवते वेळेस थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा आवाज येईल, कारण का जे आजी आहे आमची ते थोडं गल्पला करत बसली, बाजूला बोलत बसली. आता तिला ना म्हणता येणार नाही, कारण तिला ना म्हणलं तर मग तिनं रागात येईल, मग नको, ते वांदे होऊन जातील. काय करूया आपण, आपल्या गणिताकडे लक्ष देऊ. गिवन मध्ये मी लिहू शकतो, गिवन इन अ ट्रायंगल ABC सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC आणि DB ची व्हॅल्यू 3 टाइम्स ऑफ CD आहे. हे आपल्याला गिवन आहे. आणि एक अँगल दिलाय तो सुद्धा आपण लिहून घेऊ, ADB अँड अँगल ADB इज इक्वल्स टू 90 डिग्री. हे सर्व काही गिवन आपण लिहून ठेवलंय. आता आपण आपल्या प्रूफ कडे बघूया, जेणेकरून आपल्याला काय प्रूफ करायचे हे समजून जाईल. AB स्क्वेअर ची व्हॅल्यू मला अगोदर काढावी लागेल, AB स्क्वेअर. पण AB हा ADB चा हायपोटेनियस आहे, म्हणून मी ADB ला थोडंसं बाहेर काढून घेतो. नाउ इन अ ट्रायंगल ADB अँगल ADB इज 90 डिग्री. देअरफॉर खाली लिहू, त्याचे 2 पार्ट करू.
बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम काय असेल, हायपोटेनियस स्क्वेअर ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू, हाईट आहे एडी स्क्वेअर, बेस आहे बीडी स्क्वेअर, एडी स्क्वेअर प्लस डी बी स्क्वेअर एवढा पार्ट मी घेऊ शकतो. हे झालं पायथागोरस थेरम. मनाने घेतलं का? नाही. आता मला सांगा, आपल्याला प्रूफ मध्ये काय पाहिजे? 2 टाइम्स ऑफ ए बी स्क्वेअर. आपल्याला काय भेटलं? फक्त ए बी स्क्वेअर. मग मला काय करावं लागेल? दोन्ही बाजूला 2 न गुणावं लागेल, जेणेकरून आपला जो प्रूफ पार्ट आहे त्याची जी लेफ्ट साइड आहे ती आपल्याला भेटून जाईल. म्हणून मी इथे लिहू शकतो मल्टिप्लाय बाय 2 टू each term we get, लिहिण्यापेक्षा 2 टाइम्स ऑफ ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथं सुद्धा 2 न गुणलं 2 टाइम्स ऑफ ए डी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ डी बी स्क्वेअर. हे असेल आपल्या पुढं आपलं इक्वेशन. आता मला सांगा, पण डीबीचं सबस्टिट्यूशन आपल्याला दिलंय, त्याचा काहीतरी यूज करायचा आहे. आता मी काय करणार, या डीबीच्या ठिकाणी 3 गुणिले सीडी घेऊ शकतो. का घेऊ शकतो? कारण त्यांनी कोणी, क्वेश्चननी आपल्याला डीबीची व्हॅल्यू 3 टाइम्स ऑफ सीडी दिली. देअरफॉर 2 टाइम्स ऑफ ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ ए डी स्क्वेअर प्लस 2, क्वेश्चन ब्रॅकेट मध्ये डीबीची व्हॅल्यू 3 टाइम्स ऑफ सीडी ऑफ स्क्वेअर ॲज इट इज. पुढं 2 टाइम्स ऑफ ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ ए डी स्क्वेअर प्लस 2 इंटू 9 आहे तिथं, सॉरी 3 आहे, 3चा वर्ग 9 येईल, सीडी स्क्वेअरला सीडी स्क्वेअर, राईट. पुढं 2 टाइम्स ऑफ ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ ए डी स्क्वेअर प्लस 2 गुणिले 9 18 सीडी स्क्वेअर. एवढं इक्वेशन आपल्या पुढं आलं आणि याच्या पुढं आपण त्या इक्वेशनला काहीही कन्वर्ट करू शकत नाही. म्हणजे इथपर्यंत आपण थांबू शकतो. थांबल्याच्या नंतर आता हे इक्वेशन आपल्यासाठी महत्वाचं असेल म्हणून याला देऊया इक्वेशन फर्स्ट, राईट. म्हणजे आपला जो प्रूफ पार्ट आहे त्याची डावी बाजू आपण काढून ठेवलेली आहे. आता आपल्याला उजव्या बाजूकडे ध्यान द्यायचं. चला तर मग बघा आता उजव्या बाजूकडे. उजवी बाजू काय आहे? 2 टाइम्स ऑफ एसी स्क्वेअर. म्हणजे आपल्याला एसी ची व्हॅल्यू काढायची. एसी कुठे आहे? डायग्राम होय. डायग्राम मध्ये एसी हा ए डी बी हा जो ट्रायंगल आहे त्याचा हायपोटेनियस आहे. म्हणजे मला यावेळेस ट्रायंगल कोणता उचलायचा आहे? ए डी सी. नाउ इन अ ट्रायंगल ए डी सी, अँगल ADC is 90 degree. Therefore by Pythagoras theorem again, we get ADC चा हायपोटेनियस. ADC चा हायपोटेनियस AC स्क्वेअर, हाईट आहे AD स्क्वेअर, बेस आहे CD स्क्वेअर. म्हणून मी लिहू शकतो AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, राईट. हे झालं पायथागोरस थेरम नुसार. पण मला नुसता AC स्क्वेअर पाहिजे का? नाही, त्याची दुप्पट पाहिजे. म्हणून मी लिहिणार मल्टिप्लाय बाय 2 होल इक्वेशन किंवा ईच टर्म we get 2 into AC square 2AC square 2 into AC square 2AC square is equals to 2 into AD square 2AD square plus 2 into CD square 2CD square, राईट. हे असेल 2AC स्क्वेअर ची व्हॅल्यू. मला मिळाली 2AC स्क्वेअर ची व्हॅल्यू. हे इक्वेशन आपल्या कामाचं आहे म्हणून याला देणार इक्वेशन 2, राईट. आपल्याकडे 2AB स्क्वेअर भेटला, 2AB स्क्वेअर भेटला, 2AC स्क्वेअर भेटला, 2AC स्क्वेअर भेटला. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे BC स्क्वेअरची. पुन्हा डायग्राम कडे जाणार. डायग्राम काय म्हणते? BC स्क्वेअरची जर व्हॅल्यू काढायची असेल तर मला अगोदर BC ची व्हॅल्यू काढावी लागेल. लिहिणार देअरफॉर BC इज इक्वल्स टू, BC मध्ये CDB हे लिनियर पॉइंट आहेत, एकाच रेषेवर आहेत. म्हणजे मला BC ची व्हॅल्यू
CD प्लस DB घेता येते आणि मी ती घेणार सुद्धा. BC इज इक्वल्स टू CD प्लस DB. बरं याचं कारण का बरं? समजा मी राहायचा आहे नांदेडचा. कुठला आहे? नांदेडचा. आणि मला जायचं आहे औरंगाबादला. कुठे जायचं आहे? औरंगाबादला. नांदेडहून औरंगाबादला समजा मला ट्रेननं जायचं असेल तर मधीच जालना नावाचं स्टेशन लागते. तुम्ही गेलात कधी नांदेडहून औरंगाबादला किंवा त्याच्या पुढं गेला असाल तर नांदेडहून औरंगाबादला जाते वेळेस मध्ये एक जालना नावाचं स्टेशन लागते. तसंच हे तिन्ही पॉईंट हे एकाच रूटवर आहेत. जर नांदेड ते जालना उदाहरणार्थ बरं मला रिअलमध्ये माहीत नाही, नांदेड ते जालना 100 किलोमीटर असेल आणि जालना ते औरंगाबाद हे 50 किलोमीटर असेल तर नांदेड ते औरंगाबाद डिस्टन्स किती किलोमीटर होऊन जाईल? 150 किलोमीटर होऊन जाईल. हेच उदाहरण CB ची व्हॅल्यू काढायची असेल, BC ची व्हॅल्यू काढायची असेल तर मला CD प्लस DB ही व्हॅल्यू घेता येते. आता मला BC ची व्हॅल्यू पाहिजे, CD प्लस DB ही मिळालेली आहे, पण CD DB ह्या दोघांचं रिलेशन मला गिवन मध्ये दिलेलं आहे. काय? DB ची व्हॅल्यू मी 3 टाइम्स ऑफ CD घेऊ शकतो, म्हणून मी इथे लिहिणार CD प्लस 3 टाइम्स ऑफ CD. याला सुद्धा कारण द्यावं लागेल. कारण काय द्यावं लागेल? बघा, CD ची व्हॅल्यू BC ची व्हॅल्यू CD प्लस 3 CD मिळून झाले 4 CD. हे असेल BC ची व्हॅल्यू. पण मला BC ची व्हॅल्यू पाहिजे का? नाही, मला BC स्क्वेअर ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणून मी लिहिणार इथं स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड. BC स्क्वेअर 4 चा वर्ग 16 CD स्क्वेअरला CD स्क्वेअर. राईट. BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 16 CD स्क्वेअर. हे सुद्धा आपलं नवीन इक्वेशन असेल. याला देऊया इक्वेशन 3. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. आता मला सांगा, लेफ्ट साइडची व्हॅल्यू जर काढायची असेल तर राईट साइडच्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्याची बेरीज करावी लागेल. याचा अर्थ असा, इक्वेशन 2 वरून 2AC स्क्वेअरची व्हॅल्यू, इक्वेशन 3 वरून BC स्क्वेअरची व्हॅल्यू दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणून मी आता काय लिहिणार? मी लिहिणार सम ऑफ इक्वेशन सेकंड अँड थर्ड वी गेट. काय भेटल? सेकंड वरून 2AC स्क्वेअर प्लस थर्ड वरून BC स्क्वेअर. डाव्या बाजूंची बेरीज केली. उजव्या बाजू 2AD स्क्वेअर प्लस 2CD स्क्वेअर, 2AD स्क्वेअर प्लस 2CD स्क्वेअर प्लस तिसऱ्याची उजवी बाजू 16CD स्क्वेअर. 16CD स्क्वेअर काय होईल? 2AD स्क्वेअर प्लस 2CD स्क्वेअर आणि 16CD स्क्वेअर मिळून झाले 18CD स्क्वेअर. याचा अर्थ असा 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2AD स्क्वेअर प्लस 18CD स्क्वेअर. आणि हीच व्हॅल्यू जर बघितली तर आपल्या त्या इक्वेशन 1 मध्ये आहे. काय? याला समजा वाटल्यास याला इक्वेशन 4 देऊ. काय देऊ? इक्वेशन 4. आता 1 आणि 4 कर थोडं ध्यान देऊन बघायचं. 1 ची उजवी बाजू 4 ची उजवी बाजू सारखी आहे. हाय ना? दिसायला तुम्हाला? जर दोन समीकरणांची उजव्या बाजू सारख्या असतील तर मला डाव्या बाजू सारख्या घ्यायला कोणी नको म्हणणार आहे का? नाही. म्हणून मी काय लिहू शकतो आता? मी लिहिणार फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड 4 वी गेट 2 टाइम्स ऑफ AB स्क्वेअर. 2 टाइम्स ऑफ AB स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, जे की आपण प्रूफ केलं. काय? 2 टाइम्स ऑफ AB स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. याच्यानंतर आपण काय लिहू शकतो? हेन्स प्रूव्ड. राईट. अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप प्रूफ केलं. ओके. आता काय करा, याची स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि गणित तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग हा झाला आपला 13 नंबरचा क्वेश्चन. याच्या पुढच्या गणित आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊ. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि 1 मिनिट, सध्याच्या जर न्यूज बघत असाल तर आपलं जे कोरोना व्हायरस आहे त्याच्या वॅक्सिनवर चांगल्या प्रकारे काम चालू आहे. याचा अर्थ असा
की लवकरात लवकर या कोरोना व्हायरसवर आपल्याला वॅक्सिन भेटून जाईल. आपलं काम आपल्याला करायचं. आपलं काम कोणतं आहे? एकदम व्यवस्थित अभ्यास करणं. आपला रेग्युलरचा अभ्यास होईल तेवढ्या स्पीडनं आणि चांगल्या प्रकारे करणं हे आपलं काम आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा चांगला अभ्यास करा आणि गणितामध्ये काय प्रॉब्लेम्स येत असतील तर नक्की तुम्ही टेलिग्राम चॅनलवर तुम्ही भेटू शकता. टेलिग्राम चॅनलचं नाव असेल, काय नाव आहे आपलं? जिल्हेवार स्टडी. या चॅनलवर तुम्हाला आलेले प्रॉब्लेम विचारू शकता आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला 14 नंबरचा प्रॉब्लेम, 15 नंबरचा प्रॉब्लेम हे कंटिन्यूमध्ये घ्यायचे आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.